मुंबईमध्ये मध्य रेल्वे मार्गावरती रात्रीच्या उशिरा असलेल्या लांब पल्ल्याच्या लोकलच्या वेळा बदलल्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत। शेवटची कसारा आणि कर्जतची लोकल आता 10 ते 12 मिनिटे आधीच सोडली जाणार आहे आणि यामुळे आता प्रवासी काहीसे नाराज झालेत। लोकलच्या बदललेल्या वेळांमुळे प्रवाशांमध्ये सध्या गोंधळाचं वातावरण आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरती शेवटची लोकल रात्री 1 वाजता आहे। मग मध्य रेल्वेवरच्या प्रवाशांवरच अन्याय का असा सूर सुद्धा इथल्या प्रवाशांनी व्यक्त केला आहे। या प्रवाशांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकामुळे प्रवाशांना मोठ्या गोंधळाला सामोरं जावं लागतंय। शनिवारपासून म्हणजे 5 ऑक्टोबर पासून हे नवीन वेळापत्रक मध्य रेल्वेचं हे सुरू करण्यात आलेलं आहे, लागू करण्यात आलेलं आहे आणि या नवीन वेळापत्रकानुसार अनेक लोकलच्या ज्या रोजच्या वेळा आहेत त्या बदलण्यात आलेल्या आहेत। कामावर जाताना, कामावरून येताना अनेक प्रवाशांच्या ठरलेल्या लोकल असतात त्या आता त्यांना मिळत नाहीये। नाही, लोकल त्यांनी वाढवायला पाहिजे, पब्लिक बघून लोकल वाढवायला पाहिजेत ना। कमी कमी वेळ करत जात आहेत, म्हणजे लोकांना त्रास किती होतोय तो बघायला पाहिजे। नाही, वेळ कमी नव्हता करायला पाहिजे, वाढवायला तर पाहिजेच होत्या लोकलची संख्या। ट्रेन बढ़ून पाहिजे असं नाही, ते किती गर्दी होते, किती जाम होत आहे, ते पब्लिक किती प्रॉब्लेम आहे ते बघा ना। या ठिकाणी रेल्वे वाढवणेच गरजेचं आहे। नियोजन शून्य आहे रेल्वेचं। हे जे वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत ते काही दिवस आधीपासूनच प्रवाशांपर्यंत पोहोचायला हवे होते, मात्र मध्य रेल्वे त्यामध्ये कुठे ना कुठे कमी पडले दिसत आहे। याचा फटका कुठे ना कुठे प्रवाशांना बसतोय। यामुळे हे सगळे प्रवासी नाराज आहेत। मध्य रेल्वेवर देखील शेवटच्या लोकलची वेळ वाढवावी अशी मागणी प्रवाशांची आहे आणि शेवटची लांब पल्ल्याच्या लोकलची वेळ ही 12:30 किंवा 12:45 किंवा 1 वाजता करावी अशी मागणी प्रवाशांची आहे। ती मागणी वेळ विचारात न घेता कोणतीही नवीन लोकल न वाढवता त्या वेळापत्रकामध्ये जे झालेले बदल आहेत त्यामुळे प्रवासी थोडेसे नाराज असल्याचे दिसून येत आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।